Let faith arise in your soul. He will touch you and make you whole. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Amen. धन्यवाद प्रभू यीशु. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू यीशु. Tonight, I want you to know आज रात्री माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं that Jesus does not depend on anybody's prayer to heal the sick. आणि आजारी लोकांना बरं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्याही प्रार्थनेवर अवलंबून राहायची गरज नाही. Lord Jesus is walking in our midst. प्रभू येशू आमच्यामध्ये चालत आहे. When we cry out to Him, ज्यावेळेस आम्ही त्याला आरोळी मारतो He will answer us. तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. No matter how bad your sickness is, तुमचा आजार किती वाईट आहे याची काळजी करत बसू नका. it doesn't matter. त्याचं काही समस्या नाही. When you shout the name of Jesus, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूचं नाव जोराने घेता miracles will happen. चमत्कार होणार आहे. Miracles will happen. चमत्कार होणार आहे. I'm going to count to 3. मी 1 2 3 म्हणणार आहे. When I count to 3, ज्यावेळेस मी 3 म्हणेल everybody will shout Jesus आणि प्रत्येक जण जोरानं येशू असं म्हणेल. as loudly as you can. जितकं शक्य असेल तितक्या जोराने तुम्ही म्हणाल. Don't stop till I tell you to stop. आणि जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो थांबू नका तोपर्यंत थांबू नका. After that, त्यानंतर check your bodies. तुमचं शरीर तपासून पहा. Get ready. तयार व्हा Every hand be lifted high up. आणि प्रत्येक हात उंच उचलला जाऊ दे. High up. उंच उचलला जाऊ दे. Get ready. तयार व्हा. 1, 1 2, 2 3. Yeshu! Don't stop. थांबू नका थांबू नका. आपला चमत्कार आपल्याला मिळणार आहे. येशू नावामध्ये चमत्कार आहे. येशू 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 यामध्ये सामर्थ्य आहे. कळकळून हात मारूया.
Hallelujah. धन्यवाद प्रभू येशू. Test your bodies. Do what you couldn't do. आपलं शरीर तपासून पहा. जे आपण करू शकत नाही ते करा. Do what you couldn't do. जे तुम्हाला करता येत नाही ते विश्वासाने करा. And all those who have been healed right now, आणि ज्यांना आत्ताच ह्याच वेळेस आरोग्य मिळालेलं आहे, show me your hands. तुमचे हात दाखवा मला. All those who have been healed right now, आता याच वेळेस ज्यांना आरोग्य मिळाले त्याच लोकांनी वर हात करा. show me your hands. The brother had jaundice. आणि या बंधूला कावीळ होती. Because of that, आणि त्याच्यामुळं he had lost all his energy. आणि त्याची सर्व शक्ती गेलेली होती. He was brought carried to the meeting. आणि त्याला उचलून या मीटिंग मध्ये आणलेलं होतं. Doctors said operation needs to be done. आणि डॉक्टरना सांगितलं की त्याला ऍडमिट करा. Sorry, he needs to be admitted. डॉक्टरने सांगितलं की ऍडमिट करा. But they came here. परंतु ते ह्या ठिकाणी आले. Jesus touched him. प्रभु येशूने त्याला स्पर्श केलेला आहे. He stood up. आणि तो उभा राहिला. Hallelujah! चलो मेरे बीच चलो चलो चलो. देखिए. चालून दाखव, चालून दाखव. Hallelujah! हालेलुया. This mother had a tumor या बहिणीला ट्यूमर होता. size of a ball. झालेली आहे गाठ 5-6 वर्ष झाली होती आणि आता 2 दिवस झाल्यानंतर माझी तब्येत बरी झाली आहे. बरी झालेली आहे. कोणी बरं केलं? हल्ला येशूने बरं केलं. हालेलुया. This mother had a tumor size of a tennis ball. आणि या सिस्टरची गाठ जी होती ही चेंडूच्या आकाराची गाठ या ठिकाणी होती When कानाखाली. they shouted Jesus, येशू नाव घेतल्याबरोबर the tumor disappeared. गाठ गायब झालेली आहे. Hallelujah! This auntie here had a tumor on her stomach. हिला पोटामध्ये गाठ होती आमच्या बहिणीला. She had a tumor for 4 months. आणि 4 महिन्यापासून ती गाठ त्यांना त्रास देत होती. त्यांना विशंका तिच्या डोक्यामध्ये येत She होत्या. was scared that the doctor would operate her. आणि मग तिला असं भीती वाटली की डॉक्टर ऑपरेशन सांगतील. Now Jesus touched her. प्रभू येशूने आमच्या बहिणीला स्पर्श केला. Tumor disappeared. आणि संपूर्ण गाठ येशूच्या नावामध्ये नाही. Hallelujah! हालेलुया. बरं केलं. दोन्ही हात टेकल्याशिवाय उठायचं होतं. आता मी उडी मारली. हालेलुया. हालेलुया. This mother here ही आमची आजी couldn't walk. आणि त्यांना चालता येत नव्हतं काठीशिवाय आधाराशिवाय. She always needed support. आणि त्यांना एक आधार हवा होता. Now Jesus touched her. आणि प्रभू येशूने तिला स्पर्श केला. She says that she jumped. आणि ती म्हणते आजी की मी उड्या मारल्या. Hallelujah! तुम्ही पण उड्या मारा. यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में मेरे सुनते हैं, यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में मेरे सुनते हैं. This mother here ही आमची आई had a tumor on her leg. आणि हिंच्या पायावर एक गाठ होती. She couldn't bend her leg because of that. आणि पाय मुडपो येत नव्हता. But now Jesus touched her. आणि प्रभू येशूने तिला स्पर्श केला. Tumor disappeared. आणि ती गाठ नाहीशी झालेली आहे. बरोबर करून दाखवा. हालेलुया. गेली. Hallelujah! हालेलुया. Brother had brain tumor. आणि या बंधूला ब्रेन ट्यूमर होता. Because of that, he couldn't lift his hand. आणि त्यांचा डावा हात उचलत नव्हता. And now Jesus touched him. प्रभू येशूने त्याला स्पर्श केला. He can lift his hand. आणि तो आपला डावा हात उंच करू शकतो. Hallelujah! लय भारी यीशु तुझे नाव लय भारी पहले से नहीं कर सकते थे. पहिला असं करत Close his fist. आणि त्याला आपली मूठ अशी बंद करता येत नव्हती. From childhood, उघडता येत नव्हती now Jesus लहानपणापासून. touched him. प्रभू येशूने त्याला स्पर्श केला. His fist opened up. आणि हे जे हे काय मूठ उघडली गेलेली आहे. Hallelujah! हालेलुया. परत एकदा कर. असं कर. हा. Hallelujah! हालेलुया. Thank you, Lord, for the miracle you have done. I give you all the glory in Jesus' name. This brother had an accident. आणि या बंधूला अपघात झालेला होता. Because of that, he couldn't walk anymore. आणि त्याच्यामुळे ते चालू शकत He नव्हते. needed these to walk. आणि या गोष्टी या कुबड्यांचा त्यांना सहारा घ्यावा लागत होता. Now Jesus touched him. आज पहिल्यांदा ते चालत आहे. प्रभूने त्यांना स्पर्श He केला doesn't आहे. need this anymore. ओ, हालेलुया. यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में मेरे सुनते हैं,
यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम में लगड़े चलते हैं, यीशु नाम। Are you happy? तुम्ही आनंदित आहात का? हे कोणी केलं? Who did this? किसने किया? यीशु ख्रिस्त ने किया। हालेलुया, Hallelujah! हालेलुया। Are you happy? मी आनंदित आहे. Are you happy? तुम्ही आनंदित आहात का? She had 3 tumors on her neck. आणि या मानेवर तिच्या 3 गाठ होत्या वेगवेगळ्या जागेमध्ये. They took her to Delhi. दिल्लीमध्ये तिला घेऊन गेले Then they came back here. आणि या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आणलं. Nothing had happened. काय घडलं नाही. But today, आज when we shouted Jesus, ज्यावेळेस आम्ही येशू नाव घेतलं, tumors disappeared. गाठी नाहीशा झालेला आहे. Hallelujah! 35 years ago, 35 वर्षापूर्वी he stepped on a live wire. एक जिवंत वायरवर त्यांनी पाय ठेवला. He fell down. झटकाने ते खाली पडले. After that, त्यानंतर he couldn't sit. आणि असं मांडी घालून बसू शकत नव्हते. But now Jesus touched him. प्रभू येशूने त्यांना स्पर्श केला. Hallelujah! Hallelujah! Thank you, Lord, for the miracle you have done. I give you all the glory. I want to talk to the people who are watching us here. मला जे VCD वर पाहत आहे त्याच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. I want you to know मी तुम्हाला कळवू इच्छित आहे, that the Jesus who is present here tonight आज रात्री जो येशू आमच्या मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे is present right there with you as you're watching this program. आणि हा कार्यक्रम पाहत असताना तो तुमच्या बरोबर तुमच्या घरामध्ये आहे. If Jesus can do that to them, आणि जर येशू त्यांच्यासाठी हे करू शकतो, he can do it to you. तो तुमच्यासाठी देखील करू शकणार आहे. Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. 1 2 3 बोलूंगा, चिल्ला के बताओ एक बार. हा 1 2 3 म्हटल्यावर येशू नाव घ्यायचं जोराने. 1 2 3. सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। आहा हा हा हालेलुया, आहा हा हा हालेलुया, आहा हा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा. 5 minutes. फक्त 5 मिनिटं I want to tell you मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, something that can change your life. तुमचं जीवन बदलण्याचं ते फार मोठं साधन राहील. In the Bible, पवित्र शास्त्रामध्ये Matthew 4:16, मत्तई 4:16 मध्ये म्हटलेलं आहे, people living in darkness saw a great light. जे लोक अंधकाराच्या मध्ये राहत आहे त्यांनी एक मोठा प्रकाश पाहिलेला आहे. And the people living in the shadow of death, मृत्यूछाईच्या मध्ये राहणाऱ्या लोकांनी a light has dawned. त्यांच्या समोर एक सूर्य उदय आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Listen to me for a few minutes. काही क्षणासाठी माझं ऐका. What I am going to tell you today will change your life. मी जे तुम्हाला सांगणार आहे तुमचं जीवन बदलणार आहे. If you want a miracle, जर तुम्हाला चमत्कार हवा आहे, then listen to me today. मन माझं ऐका तुम्ही. Today, if you are going through problems in your life, listen to me. आणि तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये समस्या कठीण मध्ये परिस्थितीतून जात असाल तर माझं ऐका. Listen to me. माझं ऐका.
If you have lost hope in your life, then listen to me. जर आपल्या जीवनामध्ये तुम्ही आशा गमावला असाल तर तुम्ही माझं ऐका. If you say that you have no future, then listen to me. जर तुम्ही असं म्हणता की माझ्यासाठी भविष्य नाहीये तर तुम्ही निश्चित रूपाने माझं ऐका. God has something to say to you. देव तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे. Today you may be living in darkness, कदाचित आज तुम्ही अंधकार मध्ये राहत आहात, but today परंतु आज you are seeing a great light. तुम्ही एक मोठा प्रकाश पाहिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Many years ago, पुष्कळ वर्षापूर्वी in a place called Jericho. आणि यरियो शहरामध्ये, Jericho was known as a cursed city. यरियो हे शहर जे होतं हे शापित शहर होतं. And in that cursed city, आणि त्या शापित शहरामध्ये there lived a man. त्या ठिकाणी एक मनुष्य राहत होता A man called Bartimaeus. आणि त्या मनुष्याचं नाव बार्थमाय होतं. Bartimaeus was a man who lived in a cursed condition. आणि बार्थमाय असा व्यक्ती होता जो शापित परिस्थितीमध्ये राहत होता. A person who had no future. आणि ज्याच्याकडे काही भविष्य समोर दिसत नव्हतं. Bartimaeus was a blind man. बार्थमाय हा आंधळा व्यक्ती होता He couldn't see. आणि त्याला पाहता येत नव्हतं. He had no future. त्याला भविष्य नव्हतं He couldn't see his future आणि त्याने आपला भविष्य पाहू शकत नव्हता. because there was darkness all around. सर्वीकडे अंधकार होता. He used to cry day and night. रात्रंदिवस तो ओरडत होता, Lord Jesus, प्रभू येशू, God, प्रभू येशू, why have you made me like this? मला असा आंधळ का जन्मास घातलेला आहे. People laugh at me every day. रोज लोक माझ्यावर हसतात. I am a beggar. मी एक भिकारी आहे. I am a blind man. मी आंधळा आहे. Everything that could go wrong in my life has gone wrong. जे काही चुकीचं घडायचं आहे ते सर्व माझ्या जीवनामध्ये घडत आहे. God, why have you made me like this? देवा तुम्हाला असं का जन्मास घातलेला आहे. Why? का Why? का Everything that could go wrong went wrong. Maybe you are asking God, कदाचित तुम्ही देवाला विचारत आहात, God, why have you made me like this? देवा तुम्हाला असं जन्मास का घातलेला आहे. God, I have no future. मला काही भविष्य नाहीये. Maybe today your situation is like that. कदाचित आज आपली परिस्थिती अशा प्रकारे असेल. But I want to tell you मी तुम्हाला सांगू इच्छित आहे that a great light has dawned upon your life tonight. आज रात्री तुमच्या जीवनावर एक प्रकाश उदयास आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Bartimaeus was living in a cursed condition. बार्थमाय एका शापित परिस्थितीमध्ये राहत होता. You know, days and years went by just like that. वर्ष आणि वर्ष असेच निघून गेले. Crying. रडत. When it was night, ज्या वस्तू रात्र असे he would think, तो विचार करत असे when will it be day? आणि सकाळ कधी होईल. Because he would remember And- whatever happened in the morning. आणि त्याला आठवत काय जे होणार आहे सकाळी. People spitting at him. आणि लोक त्याच्यावर थुकत असे. Gee, Bartimaeus, go away. छी बार्थमा लांब जा. Maybe you are like that tonight. कदाचित आज रात्री तुम्ही तसे आहात. But I want to tell you परंतु मी तुम्हाला सांगू इच्छित आहे that a great light has dawned. आणि एक मोठा प्रकाश आपल्यावर प्रकाशला आहे. Hallelujah. हालेलुया. One day, एक दिवशी as Bartimaeus was sitting and begging as usual, आणि नेहमीप्रमाणे बार्थमाय भीक मागत होता. as he was begging, आणि असं भीक मागत असताना suddenly he heard people shouting, dancing. आणि अचानक त्याला एक आवाज आला, लोक नाचत आहेत, आनंद करत आहे. Bartimaeus was surprised. आणि बार्थमाय आश्चर्य वाटलं. How can people dance? लोक नाचू कसे शकतात. This is Jericho. हे यरियो आहे. Who came? कोण आलेला आहे. Why is everybody happy? सर्व लोक आनंदित का आहे. People were passing by. आणि लोक तिथून चालले होते. As they were passing by, आणि असं लोक जात असताना Bartimaeus caught hold of a man. आणि बार्थमाने एका माणसाचा हात धरला. Sir, आणि मला महाशय, sir, महाशय, why is everybody happy? आणि प्रत्येक जण आनंदित का आहे. The man said, मनुष्य म्हणाला, Bartimaeus, बार्थमायस, don't you know? तुला माहित नाही का Jesus has come to our city. प्रभू येशू आमच्या शहरामध्ये आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Maybe your life was like that. कदाचित तुमचं जीवन त्याच्यासारखं असेल. But do you know something? तुम्हाला काहीतरी माहित आहे का. Jesus has come to this city. प्रभू येशू ख्रिस्त आज या शहरामध्ये आलेला आहे. Hallelujah. हालेलुया.
Jesus has come to the city. प्रभू येशू या शहरामध्ये आलेला आहे. Bartimaeus thought. बार्थमया thought, बार्थमयासने विचार केला, wow, वाव, Jesus came to my city. प्रभू येशू माझ्या शहरामध्ये आलेला आहे And he is passing by. आणि तो असा रीतीने जात आहे. The only way my life can change आणि एकच गोष्ट माझं जीवन बदलू शकेल is because of Jesus. आणि येशूच्या मुळे. So Bartimaeus decided, आणि म्हणून बार्थमयाने निर्णय घेतलेला आहे, I'm going to shout out to Jesus. आणि मी येशूला हाक मारणार आहे. I don't care what people say. जे लोक काय म्हणतात ते मी पाहणार नाही. I will shout to मी Jesus. येशूकडे जोराने आरोळी देणार आहे. Then he shouted, आणि तो जोराने आरोळी दिले, Jesus, येशू, son of David, हे दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया कर. He shouted. आणि त्याने जोराने आरोळी दिली. People told him, आणि लोकांनी म्हणाले, shut up, Bartimaeus. बार्थमय शांत बस, Jesus doesn't have time for you. येशूला तुझ्यासाठी समय नाहीये. People told him, shut up. आणि लोक त्याला म्हणाले, तू बोलू नको. Bartimaeus didn't stay quiet. बार्थमय शांत बसला नाही. He shouted all the more, आणि तो आणखीन आरोळी मारू लागला, Jesus, son of Yeshu. David, have mercy on me. येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. The Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Jesus येशू stopped. थांबला. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Are you listening to me? तुम्ही माझं ऐकत आहात का? Jesus stopped. प्रभू येशू थांबला. You know something? तुम्हाला काय माहित आहे का? The problem that you have been having for years, आणि वर्ष माग वर्ष ती समस्या तुमची आहे. the problem that is not stopping, आणि जे समस्या तुमच्या जीवनामध्ये थांबत नाही, when Jesus stops, जेव्हा येशू थांबतो, your problem will stop. तुमचे समस्या थांबतील. Hallelujah. हालेलुया. It doesn't matter what you're going through. काय काळजी करू नका, कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात. When Jesus stops, जेव्हा येशू थांबतो, your problem will stop. तुमचे समस्या थांबतील. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Jesus told the people, येशूने लोकांना सांगितलं, go bring that man. जा त्या माणसाला बोलव. At that time, आणि त्यावेळेस Bartimaeus had a cloak, आणि बार्थमाकडे एक कपडा होते, and he had his begging bowl. आणि त्याच्याकडे भीक मागायचं त्याचं भांड होतं. He used to beg with that every day. आणि त्याबरोबर तो रोज भीक मागत असे. And that cloak was a sign that he was a beggar. आणि मग ते ज्याच्या अंगावर जे कपडे होते, ते कपडे हे चिन्ह होते की तो भिकारी आहे. When Bartimaeus heard that Jesus was calling him, आणि ज्या बार्थमाने ऐकलं की प्रभू येशूने मला हाक मारून बोलवलेलं आहे, he threw away his begging bowl. आणि त्याने आपला भीक मागायचं भांड फेकून दिलं. He threw away his cloak. आणि त्याचा जो कपडे होते ते फेकून दिले खांद्यावर. And he ran to Jesus. आणि तो येशूकडे धावत गेलेला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. When he went to Jesus, जास्त येशूकडे गेला, Jesus asked him, येशूने त्याला विचारलं, what do you want? तुला काय हवं आहे? Bartimaeus said, बार्थमा म्हणाला, Lord, प्रभू, I want to see. मला पाहायचं आहे. Immediately, आणि लगेच Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, go see. जा आणि तुला दृष्टी आलेली आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Maybe today you are living in sin. कदाचित आज तुम्ही पापामध्ये जगत आहात, The sin that you couldn't leave all these years. आणि या सर्व वर्षांमध्ये ते पाप तुमचा पाठी सोडत नाही. Maybe you have cancer. Maybe you have a tumor. आणि कदाचित तुम्हाला कर्करोग आहे, तुम्हाला गाठी आहेत, You've been going through that problem for years. आणि वर्ष माग वर्ष त्या समस्येत तुम्ही जात आहात. But I want you to know, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, when Jesus calls, everything will stop. आणि येशूने तुम्हाला हाक मारल्याबरोबर तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत. Hallelujah. हालेलुया. Bartimaeus threw away his cloak. आणि बार्थमाने आपल्या भिकारीचा कपडा फेकून दिला, That means he threw away his sin. आणि त्याचा अर्थ त्याने आपले पाप फेकून दिले. That bowl today may be smoking. आणि कदाचित ते भिकारीचं भांड हे कदाचित आपलं धूम्रपान असेल, Maybe that bowl is prostitution. कदाचित ते वेश्यागिरी असेल, Maybe that bowl is alcohol. कदाचित ते भांड जे आहे हे एखाद्या पिण्याचं दर्शक आहे. I want you to know, मी तुम्हाला कळवू इच्छित आहे, today Jesus is calling you. प्रभू येशू तुम्हाला बोलवत आहे. Throw it away. सर्व काय फेकून द्या, घाणेरडं जीवन. You don't need it.
आणि तुम्हाला त्या व्यसनाची गरज नाहीये. You don't need it. तुम्हाला त्या सर्व व्यसनांची गरज नाहीये. You know why? तुम्हाला माहितीये का? Because if you have Jesus, that is all you need. आणि जर तुमच्याकडे येशू आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कशाची गरज नाहीये. Hallelujah. हालेलुया. It doesn't matter what you're going through. आणि कोणत्या परिस्थितीतून जात आहे त्याचा काय विचार करू नका. Today Jesus is calling you. प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला बोलवत आहे. Today is the night where your life will change. आजची रात्र तुमचं जीवन बदलण्याची रात्र आहे. If you are willing to change, जर तुम्ही बदलण्यासाठी तयार आहात, you tried changing yourself, तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला but you couldn't. परंतु तुम्हाला स्वतःला बदलता आलं नाही. Today your only hope is Jesus. तुमचं एकमय आता आशा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. And the good news is, आणि चांगली बातमी ही आहे, He is here tonight. आज रात्री तो आमच्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. If you get Jesus in your life, जर तुम्ही येशूला आपलं जीवन द्याल, your sin will go away. तुमचे पाप तुमच्यामधून नाहीसे होतील. Your sickness will go away. तुमचे आजार तुमच्यामधून नाहीसे Your होतील. pain will go away. तुमचं दुःख तुमच्यामधून जाईल. Your problems will go away. तुमच्या समस्या तुमच्यामधून निघून जातील. Because when Jesus comes into your life, जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये येतो there is no space for sin. आणि पापासाठी किंचभर देखील जागा नाहीये. The same people who said, "Chi, thu," आणि जे लोक तुम्हाला छीथू करत होते, tomorrow उद्या God will pick you up in front of them. आणि त्यांच्या समोर देव तुमची निवड करेल He will pick you up आणि तो तुम्हाला निवडून घेईल and make you the person you can be. आणि जे व्यक्ती त्याला घडवायचा तसा व्यक्ती तो तुम्हाला घडवेल. Hallelujah. हालेलुया. To Jesus, येशूसाठी what you did in the past, however dirty is, what you did in the past does not matter. गत काळामध्ये किती घाणेरडं जीवन जगलेले आहात ते देव येशू ख्रिस्ताला त्याची काळजी नाहीये. What wrong you did today, this morning doesn't matter. आज सकाळी काय तुम्ही चुका केला हेही प्रभू येशू ख्रिस्ताला जास्त काही महत्व देत नाहीये. What matters is your right now. आणि आता तुमचा संबंध त्याच्याशी कसा आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. If you are willing to have Jesus in your life, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही येशूला स्वीकारला तयार असाल, He will make you into the person who you can be. आणि जो व्यक्ती तुम्हाला व्हायचा आहे तो व्यक्ती परमेश्वर तुमच्यामधून निर्माण करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Tonight in your life, आज तुमच्या जीवनामध्ये a great light has dawned. एक मोठा प्रकाश प्रकाशलेला आहे. Hallelujah. हालेलुया. And Jesus said, येशू म्हणाला, "Go, you're healed." जा तुला बरं वाटत आहे. Jesus said, "Go." येशू म्हणाला जा. He didn't say, "Come, follow me." आणि तो असा म्हणाला नाही की ये आणि माझ्या मागे ये. Today, many people have been healed. आणि आज पुष्कळ लोकांना बरं वाटलेलं आहे. Jesus is not forcing you. प्रभू येशू तुम्हाला बळजबरी करत नाही. He's not forcing you to follow him. आणि तो तुम्हाला बळजबरी करून तो त्याच्या मागे यायसाठी भाग पाडत नाही. He will give you the miracle you need. आणि जे चमत्काराची गरज आहे तो चमत्कार मी तुम्हाला देईल. But tomorrow something goes wrong, आणि उद्या जर काही गोष्टी चुकीच्या घडल्या it can go wrong. आणि काही गोष्टी होऊ शकतात. You know why? का? Because you don't have Jesus. कारण तुमच्यामध्ये येशू नाहीये. But if you have Jesus, जर तुमच्या मध्ये येशू आहे if tomorrow something goes wrong, आणि उद्या काय जरी चुकीचं घडलं you can shout to him, आणि तुम्ही त्याला हाक मारू शकता. "Jesus, तुम्ही म्हणू शकता येशू have mercy on me." माझ्यावर तू दया कर And he will heal you. आणि तो तुम्हाला बरं करेल. Hallelujah. हालेलुया. If you have a miracle, आणि जर तुम्हाला चमत्कार मिळाला आहे it won't help. आणि तो मदत करणार नाही. But if you have the miracle worker himself with you, आणि जर चमत्कार करणारा तुमच्या बरोबर जर आहे. hallelujah, हालेलुया. hallelujah. हालेलुया. Everybody stand up to your feet for a few minutes. आणि काही क्षणासाठी जे बसलेले ते देखील उभे राहा. Be closed. प्रत्येक डोळा बंद. Tonight, आज रात्री I want to ask you a question. एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छित आहे. How long will you live in sin? किती काळ तुम्ही पापामध्ये जगाल? How long will you waste your life in smoking,
drinking, prostitution. सर्व आपलं जीवन धर्मपानामध्ये, दारूमध्ये आणि व्यभिचारामध्ये तुम्ही किती काळ आणखीन जगणार आहात? How long? किती काळ? Maybe you don't have happiness, कदाचित तुम्हाला आनंद नाही तुमच्या जीवनामध्ये, but Jesus can give you happiness. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आनंददायी जीवन देऊ इच्छित आहे. Today, आज all those who say जे सर्व म्हणतील that I want Jesus in my life, मला येशू माझ्या जीवनामध्ये हवा आहे, I want to leave the old way of life, माझं जुनं जीवन मला सोडायचं आहे, I want to leave my sin, माझे पाप मला सोडायचं आहे, I want to leave everything, आणि सर्व काही जे देवाला न आवडणार ते सोडायचं आहे, I want to leave every sin that I ever did, आणि जे सर्व पाप मी केलेले त्या सर्व पापांना मी सोडायला तयार आहे. I want to follow Jesus. मला येशूच्या मागे यायचं आहे. All those who say that, आणि जे सर्व असे म्हणतात, show me your hands. आपले हात मला दाखवा. All those who say that, show me your hands. असे जे म्हणतील त्यांनीच आपला हात उंच करा. Lift your hands high up. आपले हात उंच करा. Say this prayer with me. माझ्या पाठीमागे ही प्रार्थना म्हणा. Lord Jesus, प्रभू येशू, Lord Jesus, प्रभू येशू. मराठीत म्हणा मामा. प्रभू येशू, come into my life. माझ्या जीवनामध्ये ये. Wash me with your blood. तुझ्या रक्तानं मला धु. Lord Jesus, प्रभू येशू, I believe मी विश्वास ठेवतो that you died on the cross for my sins. माझ्या पापासाठी तू क्रूस खांबावर मेला. I believe मी विश्वास ठेवत आहे you shed your blood for my sins. माझ्या पापासाठी तू आपलं रक्त सांडलं. Lord Jesus, प्रभू येशू, I believe मी विश्वास ठेवतो that you died on the cross. तू क्रूसावर माझ्यासाठी मेला. I believe मी विश्वास ठेवत आहे that you were buried. तू पुरला गेला. And I believe मी विश्वास ठेवत आहे that after 3 days, 3 दिवसानंतर, जोराने, again after 3 days, आणि 3 दिवसानंतर you rose again from the dead. तू मरणातून जिवंत झालेला आहे. Jesus, येशू, today आज I turn away from my sins. मी सर्व पापापासून वळत आहे. And from today, आणि आजपासून I will follow you. मी तुझ्या मागे येणार आहे. Lord Jesus, प्रभू येशू, come into my life. माझ्या जीवनामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. From today, आजपासून I am your child. मी तुझा लेकरू आहे. And you are my father. तू माझा पिता आहे. Thank you, Jesus, धन्यवाद येशू, for forgiving all my sins. माझ्या सर्व पापांची क्षमा केल्याबद्दल. In Jesus' name, येशूच्या नावानं. amen. आमेन. What Jesus did here, He's going to do it right now there as you're watching us. आणि आम्हाला तुम्ही पाहत असताना जे प्रभू येशूने आज संध्याकाळी चमत्कार केलेला आहे ते चमत्कार तुमच्या कुटुंबामध्ये करणार आहे. Let me pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. Every eye be closed. प्रत्येक डोळा बंद. Father, in the name of Jesus, पित्या प्रभू येशूच्या नावामध्ये. I pray for the people watching us on TV. आणि जे लोक टीव्हीवर मला पाहते तर मी प्रार्थना करीत आहे. Father, पित्या in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये let blind eyes open. जे अंधळे डोळे ते उघडले जाऊ दे. Let deaf ears hear. आणि जे बहिरे कान आहेत ते उघडले जाऊ दे. Let the paralyzed walk. आणि जे पक्षघाती चालू दे. Miracles happen in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चमत्कार घडू दे. Receive
your miracle. आपला चमत्कार स्वीकारा. Father, I pray पिता मी प्रार्थना करीत आहे, that their lives never ever be the same from today. आजपासून त्यांचं जीवन एकसारखं राहू देऊ नको. I bless them with all my heart. माझ्या संपूर्ण हृदयाने मी त्यांना आशीर्वाद देत आहे. In Jesus' name. येशूच्या नावानं. Amen. आमेन. Amen. आमेन. God bless you.